नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बियर बारमध्ये काल रात्री मद्यधुंद ग्राहकांनी अस्वच्छतेच्या कारणावरून मोठा राडा घातला. बारमध्ये अस्वच्छता केल्याच्या किरकोळ वादातून सुरू झालेली बाचाबाची थेट हाणामारी आणि तोडफोडीपर्यंत पोहोचली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील SK बियर बारमध्ये काही तरुण मद्यपान करण्यासाठी आले होते. मद्याच्या अतिनशेमुळे एका ग्राहकानं बारच्या आतच उलटी केली. ही अस्वच्छता पाहून बारमधील कर्मचाऱ्यानं ही घाण कोण साफ करणार असा सवाल केला. या प्रश्नावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. संबंधित ग्राहकांना सफाईसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवलेली, मात्र संवादादरम्यान दोनही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्यानं वाद विकोपाला गेला. काही वेळातच वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. संतापलेल्या ग्राहकांनी बारमधील खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्याची तोडफोड करायला सुरुवात केली. या झटापटीत बार कर्मचारी आणि ग्राहक अशा दोनही बाजूंचं काही जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. बार प्रशासनानं दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींविरोधात दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. पुढची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री हुडकेश्वर इथल्या SK बियर बारमध्ये अस्वच्छता करण्याच्या कारणावरून 2 गटात हा वाद झाला. या वादातून बारमध्ये तोडफोड झाली. काही व्यक्ती जखमी झाल्या. बार व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून आम्ही संबंधित आरोपींविरोधात दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. CCTV फुटेजची तपासणी सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. आरोपी ऋषभ शेषराव सोनवणे, वय 23 वर्ष, नेहरू नगर, यश दिगेश्वर दहीकर, नरसाळा आणि सुमित राजेश वाघमारे, नेहरू नगर आणि त्यांच्यासोबत आणखी मुले. या लोकांनी पहिल्यांदा तिथे जाऊन ऋषभ सोनवणे आणि यश दहीकर, सुमित वाघमारे हे बारमध्ये जाऊन दारू मागत होते. तर बार मालकाने त्यांना विरोध केला आणि त्यांना आतमध्ये बसूनच दारू प्यायचं होतं असं त्यांचं तक्रार आहे. तक्रारदारांनी तक्रार दिली की हे जे तिन्ही लोक आहे आम्हाला आतमध्येच दारू प्यायची आहे असं म्हणून वादविवाद घालत होते. आणि त्याच्यानंतर त्या वादविवादातनं जेव्हा बार मालकाने त्याला विरोध केला तर त्यावरून या तिन्ही लोकांनी फिर्यादीस म्हणजे तो जो जखमी आहे तुषार दिलीप वानखडे, वय 38 वर्ष, राहणार राधानंद नगर, बेसारोड, हुडकेश्वर याला हातबुक्कीने मारहाण केलेली होती आणि तिथलंच बारमधलं दारूच्या बॉटल वगैरे फोडलेल्या होत्या आणि त्यांचं नुकसान केलेलं होतं. अशा तक्रारीवरनं आपण गुन्हा नोंद केलेला आहे. सध्या तपास चालू आहे. भरवस्तीत असलेल्या बियर बारमध्ये अशा प्रकारे तोडफोड आणि हाणामारी झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलीस आता या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेत आहेत. CCTVच्या आधारे तपासाला गती देण्यात आली आहे. नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.